ऑनलाईन औषध विक्री बंद व्हावी या व इतर मागण्यासाठी आज देशभरात केमिस्ट संघटनेने निषेध म्हणून बंद पुकारले आहे। या बंदमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील केमिस्ट बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। संपूर्ण जिल्ह्यात आज औषध विक्रेत्यांनी बंद ठेवला होता। नमस्कार, मी अनिल नावंदर, मानद सचिव, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन। अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आज दिनांक 20 मे 2026 रोजी संपूर्ण देशभर औषध विक्रेत्यांचा बंद पुकारलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातीलही जवळपास 1,25,000 औषध विक्रेते सामील झालेले आहेत। सदर बंद हा बेकायदेशीररित्या होत असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधामध्ये आहे। याबाबत सरकारने 28 ऑगस्ट 2018 रोजी GSR 817 हे कायद्याचं प्रारूप प्रसिद्ध केलं होतं, परंतु तब्बल 8 वर्षातही केंद्र सरकार याचं कायद्यात रूपांतर करू शकलेलं नाही आणि बेकायदेशीररित्या सर्रासपणे देशामध्ये ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे। त्यामुळे त्वरित हा प्रकार बंद व्हावा ही एक आमची प्रमुख मागणी आहे। कोरोना संपूर्ण देशाने बघितला, त्यावेळी औषधांची उपलब्धता व्हावी, घरोघर औषधी पोहोचावी म्हणून GSR 220 हा 20 मार्च 2020 रोजी सरकारने एक विशेष अधिकारांतर्गत कायद्यात रूपांतर केलं। होम डिलिव्हरीची त्यामध्ये परवानगी देण्यात आली। आता तब्बल 6 वर्ष जवळपास त्या कायद्याला होत आहे आणि कोरोना उलटूनही जवळपास 4 ते 5 वर्ष झालेली आहे। आजच्या तारखेमध्ये या गोष्टीची गरज उरलेली नाही आणि याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन कंपन्या ह्या होम डिलिव्हरी करत आहेत। तर आम्ही सरकारला विनंती केली की ज्या कायद्याची आज गरजच राहिलेली नाही ते GSR त्वरित रद्द करण्यात यावा। आता ऑनलाईन औषध विक्रीला विरोध हा का आहे, तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक प्रश्न निर्माण होतात। यामुळे नशेसाठी लागणारी जी नशेसाठी वापरली जाणारी औषधी आहे त्या सहजपणे उपलब्ध होत आहेत। त्याचप्रमाणे MTP किट्स, व्हायग्रा यासारख्या औषधी ज्या सामान्य दुकानात तुम्हाला मिळत नाही त्या सहजपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत। हा एक फार मोठा समाजाच्या दृष्टीने घातक असा प्रकार आहे आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने ऑनलाईन औषध विक्री बंद होणं गरजेचं आहे। याच्यामध्ये आज आपल्या देशाकडे डॉक्टरांची डिजिटल सिग्नेचर उपलब्ध नाहीत, डिजिटल रजिस्टर उपलब्ध नाही। त्यामुळे एखादं प्रिस्क्रिप्शन खरोखर त्याच डॉक्टरचं आहे का याचं आकलन होणं तेवढंसं शक्य नाही आणि म्हणून ऑनलाईनवर एखादं प्रिस्क्रिप्शन फेक जरी टाकलं गेलं तरी औषधी उपलब्ध होऊ शकतात, होतातही आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विना प्रिस्क्रिप्शनही औषधी मागितल्या तरी त्या उपलब्ध होत आहेत। त्यावर एक नॉर्मल डॉक्टरांचा फोन कॉल येतो, तो डॉक्टर आहे की नाही आहे, कुठला आहे, काय आहे, काही पेशंटला माहीत नाही आणि तो प्रिस्क्रिप्शन देतो। हे सुद्धा कायद्याने आज कुठल्याही ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये बसत नाही आणि स्प्युरियस औषधांचा वाढता धोका म्हणजे बनावट औषधींचा देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात शिरकाव होत आहे आणि ऑनलाईन औषध विक्रीला हे सुरू झाल्यानंतर देशामध्ये बनावट औषधीचा प्रकार फार वाढत आहे। हा कुठेतरी फार मोठा धोका देशाला, सामान्य जनतेच्या आरोग्याला उत्पन्न होत आहे। ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता हा बंद पुकारण्यात अखिल भारतीय संघटनेने हा बंद पुकारलेला आहे आणि या बंदला राज्यातील 1.25 लाख औषध विक्रेत्यांनी आपलं समर्थन देऊन आज दुकाने बंद ठेवली आहेत। नमस्कार। आज ऑल इंडिया केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन के आह्वान पे महाराष्ट्र राज्य केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन ने ये बंद का आह्वान किया है।
और ये बंद का आह्वान हमारा विशेषत ऑनलाइन के अवैध व्यवसाय के बारे में है। 2017 में जो GSR गवर्नमेंट ने निकाला था कि उसमें ऑनलाइन का ड्राफ्ट नोटिफिकेशन दिया था, जिसको हाईकोर्ट ने, दिल्ली हाईकोर्ट ने स्टे दिया है। आज भी 2026 तक उसके ऊपर कोई निर्णय नहीं होता है। सरकार के पास में डॉक्टरों की कोई डिजिटल सिग्नेचर नहीं है, कोई डिजिटल रजिस्टर नहीं है। एक ही प्रिस्क्रिप्शन अलग अलग पोर्टल पे 5 बार अपलोड करके आप 5 बार नशे की दवा, MTP की और हैबिट फॉर्मिंग दवाएं बुला के सेवन कर सकते हैं और समाज का नुकसान करते हैं। आज अपने घरों में से कई बच्चे अपने बाहर पढ़ते हैं, तो वो लोग ये सारी दवाओं के शिकार हो रहे हैं। और ये इससे बचाने के लिए समाज के हित में हमने ये बंद का आंदोलन लिया है। संपूर्ण भारतामध्ये 12.5 लाख केमिस्ट, महाराष्ट्रातील 1.25 लाख केमिस्ट, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील 3200 केमिस्ट, त्यांचे परिवारातील सदस्य या एक दिवसीय ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात एक दिवसीय बंदमध्ये सहभागी झालेले आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत GSR 2018मध्ये जो 817 हा इम्प्लिमेंट न झालेला प्रपोज कायदा आहे, तो कायदा बंद करण्यात यावा। तसेच 2020मध्ये GSR 2220 जो कोविडमध्ये अंमलात आणलेला आहे त्यालासुद्धा बंद करण्यात यावा, मागे घेण्यात यावा। या प्रमुख मागण्या आमच्या आहेत। आम्ही जनतेच्या हितासाठी हा मोर्चा एक दिवस बंद ठेवलेला आहे। याच्यामुळे समाजाचे हितसुद्धा जोपासण्याचं आमचं काम आहे। त्या अनुषंगाने अनेक ज्या हॅबिट फॉर्मिंग ड्रग्स आणि नशेच्या गोळ्या वगैरे इत्यादी प्रकारचे MTP किट या सर्रासपणे ऑनलाईनमध्ये विकत आहेत। तेव्हा ह्या एखाद्या गोळीचा औषध साठ्याचा आमच्याकडे विचारणा केली असता पूर्ण साठा आम्हाला व्यवस्थित पाहिजे, बिल पाहिजे, सप्लाईटचा स्टॅम्प पाहिजे, सर्व काही आमच्यासाठी जे कायदे आहेत ते कायदेसुद्धा त्या फार्मसी ऑनलाईन फार्मसीला नाही आहेत। ते ऑनलाईन फार्मसीला सर्व कायदे इम्प्लिमेंट करावे अशी सरकारशी आमची मागणी आहे। 2018चा GSR 817 तसेच GSR 220 हा रद्द करावा। याच्या मागणीसाठी आम्ही SDO कार्यालयात आज मूक मोर्चा काळी फिती लावून आम्ही इथं आलेलो आहोत व SDO साहेबांना हे निवेदन आम्ही देत आहोत। सायन दैनिक खबरे शाम तकसाठी अशोक जसवानी, खामगाव, बुलढाणा।